एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी भरतीचे जेव्हापासून आन्सर की या ठिकाणी आलेले आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, रिझल्ट कोणत्या महिन्यामध्ये लागणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे। त्याचबरोबर यावर्षी जे एसएससी जीडी भरतीचा महाराष्ट्राचा कट ऑफ खूप कमी जाणार आहे त्याचे कारण सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीमध्ये यामध्ये जे जागा वाढणार आहे की नाही वाढणार आणि वाढणार तर किती ह्या जागा वाढणार आहे। त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचे ग्राउंड या ठिकाणी कधीपर्यंत असू शकते आणि यावर्षी एसएससी जीडी भरतीचा फायनल कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे। एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा एक सर्व्हिसमॅनचा, जनरल कॅटेगरी आणि नक्सल कॅटेगरीचा फायनल सिलेक्शन घेण्यासाठी आपल्याला ह्या वर्षी किती मार्क असले पाहिजे जेणेकरून आपलं फायनल सिलेक्शन यावर्षी होणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी भरतीचा आता आन्सर की या ठिकाणी आलेले आणि सर्वांना चांगले मार्क या ठिकाणी भेटले अशी आम्ही आशा करतो या ठिकाणी। आणि तुम्हाला किती या ठिकाणी एसएससी जीडी मध्ये मार्क पडले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना म्हणजे या ठिकाणी हायफाय वाले किती मुलं आहे, ठीक आहे, ज्यांना 120 प्लस वाले किती आहे, 130 प्लस वाले किती आहे, 110 प्लस वाले किती आहे, 100 वाले किती आहे, 80 वाले किती आहे, 90 वाले किती आहे। तर हे मला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जे जास्त मुलांना जास्त मार्क मुलांना महाराष्ट्रामध्ये भेटले नाही एसएससी जीडी भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की काय झालंय की याच्या अगोदर जे एसएससी जीडी भरतीमध्ये जे पोरं याच्या अगोदरची जी वॅकन्सी होती तर पहा आता कट ऑफ कमी लागण्याचे जे कारण आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा एसएससी जीडी भरतीचे याच्या अगोदर जे काय झालं होतं की एसएससी जीडीची 2024 ची भरती चालू होती आणि या भरतीचे सुद्धा फॉर्म भरणे म्हणजे झाले होते, म्हणजे या भरतीचे सुद्धा जवळपास हे जे भरतीचे पेपर म्हणजे जवळ आले होते आणि एसएससी जीडी भरतीचं तिकडे मुलांचं ग्राउंड होतं, ग्राउंड झालं होतं मुलांचं आणि रिझल्टची मुलांनी त्या ठिकाणी वाट पाहिली। तर त्यामध्ये भरपूर मुलांनी जे जुने पोरं होते तर जुन्या पोरांनी जास्त त्या ठिकाणी जे त्यांची तयारी त्या ठिकाणी झाली नाही, कारण की ते वाट बघत राहिले की बा आपलं ह्यावेळेस सिलेक्शन होणार आहे, पण जास्त मुलांचं सिलेक्शन झालं नव्हतं, ठीक आहे, कारण की कट ऑफ त्यावेळेस जास्त गेला होता 2024च्या भरतीचा, ठीक आहे। तर हे सुद्धा एक कारण आहे या ठिकाणी। आता एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे तर हा मे ते जून महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। एक तर मेच्या एंडिंगला तुम्हाला पाहायला भेटणार आहे किंवा जून महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ह्या 2 महिन्यामध्ये एसएससी जीडीचा रिझल्ट लागणार आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा, ग्राउंडची चांगली आतापासून प्रॅक्टिस करा। 5 किलोमीटर रनिंगची पुरुष उमेदवारांनी आणि महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंगची प्रॅक्टिस करायची आहे। आपलं 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये आलं पाहिजे आणि पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये आपण आतापासून आलं पाहिजे, ठीक आहे। तर आतापासून आपली प्रॅक्टिस तुम्ही या ठिकाणी चालू द्या आणि रिझल्ट लागल्यानंतर जवळपास आपल्याला 1-2 महिन्याला जे ग्राउंडसाठी बोलावलं जाते आणि ग्राउंड बातच होऊन जाते, एक लक्षात ठेवा, रोडानं ग्राउंड असते एसएससी जीडीचे। तर एसएससी जीडी भरतीमध्ये जर आपण यावर्षी पाहिलं तर यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो जागा या ठिकाणी यावर्षी वाढणार आहे। तर हे सुद्धा कारण आहे की एसएससी जीडीचा कट ऑफ कमी जाण्याचं, कारण की मागच्या वर्षीची जी जागा होत्या तर त्या जवळपास 45,000 आहे आणि ह्या वर्षी जर पाहिलं 39,000 जागा सध्याच्या कंडिशनला आणि आणखीन यामध्ये 10,000 जागा वाढणार आहे, तर जवळपास 50,000 प्लस हे वॅकन्सी पोहोचणार आहे। तर हे सुद्धा कारण आहे की यावर्षी एसएससी जीडीचा कट ऑफ कमी जाणार आहे याचा। आणि त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीमध्ये यावर्षी जर पाहिले आपण तर नवीन मुलं जास्त आहे, तर 1-2 वर्षापासून काही मुलं या ठिकाणी तयारी करत आहे तर ते सुद्धा भरपूर मुलं यामध्ये नवीन आहे। तर भरपूर मुले ह्या भरतीमध्ये जर पाहिलं आपण तर नवीन होते, म्हणजे जास्त जे पोरं नवीन असते तर त्यांचा जास्त अभ्यास नसते, एक लक्षात ठेवा, जेवढा जुन्या पोरांचा अभ्यास असतो तेवढा नवीन पोरांचा अभ्यास नसते। आणि एसएससी जीडी भरतीची जर तयारी आपल्याला करायची असेल तर 1 ते 2 वर्ष आपल्याला यामध्ये कंटिन्यू द्यावं लागते, तेव्हा कुठं आपल्या यामध्ये सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये नवीन जास्त मुले होते तर हे सुद्धा कारण आहे की ह्यावर्षी एसएससी जीडीचा कट ऑफ या ठिकाणी कमी जाऊ शकतो आणि त्याचबरोबर जागा सुद्धा यावर्षी वाढणार आहे। आणि त्याचबरोबर कट ऑफ कमी लागण्याचं आणखीन एक कारण आहे की यावर्षी एसएससी जीडी भरतीचा जो पेपर हा हार्ड होता, मागच्या भरतीपेक्षा ह्यावर्षी पेपर जे एसएससी जीडी भरतीचा हार्ड होता। मागच्या
भरतीमध्ये तरी जे विद्यार्थी मित्रांनो एकदम इजी पेपर होता 2024चा, पण 2025चा जर आपण पाहिला तर एकदम हार्ड पेपर जे SSC GD भरतीचा होता, एक लक्षात ठेवा। तर हे सुद्धा कारण आहे की कट ऑफ कमी जाणार आहे, मुलांना जास्त मार्क पडले नाही आहे, ठीक आहे। आणि नॉर्मलायझेशन मध्ये आपले मार्क या ठिकाणी वाढणार आहे, जवळपास 10-15 मार्क तर आरामात वाढणार आहे। सर्वच मुलांची मी तुम्हाला सांगून देतो, ज्यांची दुसरी शिफ्ट असेल त्यांची सुद्धा नॉर्मलायझेशन मध्ये जास्त मार्क वाढणार आहे, ज्यांची तिसरी शिफ्ट असणार आहे त्यांची सुद्धा नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 मार्क वाढणार आहे। त्याचबरोबर चौथी शिफ्ट असेल तर चौथ्या शिफ्ट मध्ये सुद्धा 10 ते 15 मार्क आपले वाढणार आहे। तर SSC GD चे जे पेपर या ठिकाणी हार्ड होते तर नॉर्मलायझेशन मध्ये जास्त मार्क या ठिकाणी वाढणार आहे, लक्षात ठेवा। तर कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे कॅटेगरीनुसार तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहिले महिला उमेदवारांचा कट ऑफ मी तुम्हाला सांगून देतो। तर महिला उमेदवार EWS कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी 100 मार्कावर आपलं यावर्षी सिलेक्शन होणार आहे। 100 मार्क जर असेल तर आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे। OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी तुम्हाला 100 जरी मार्क असले तर आपलं यावर्षी फायनल सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर SC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ 160 पैकी 103 मार्क असेल तर आपलं फायनल सिलेक्शन यामध्ये होणार आहे। त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना 160 पैकी जवळपास तुम्हाला 89 ते 90 मार्क असेल तर तुमचं फायनल सिलेक्शन यावर्षी होऊन जाणार आहे। आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर तुम्हाला जवळपास 160 पैकी 105 मार्क जर असेल 104 मार्क असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे। आणि तुम्हाला आता जरी कमी जरी मार्क असेल, एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर 10-15 मार्क यापेक्षा कमी जरी असेल तरी सुद्धा आपल्याला तयारी चालू ठेवायची, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 जर मार्क वाढले तर आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे। तर हा जनरल एरियाचा कट ऑफ होता। नक्सल एरियाचा जर तुम्ही असाल तर नक्सल एरियाचा जो कट ऑफ आहे, मी जो हा कट ऑफ सांगितला यापेक्षा तुम्ही 5 ते 6 मार्क कमी धरून चला, एवढा नक्सल एरियाचा कट ऑफ जाणार आहे। त्यानंतर आपण पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे तर पहा 160 पैकी पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे, SC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 160 पैकी तुम्हाला 112 जर मार्क असेल तर तुमचं फायनल सिलेक्शन यावर्षी होणार आहे 160 पैकी, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ST कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी 102 मार्क जर तुम्हाला असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं यावर्षी होणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी EWS कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर EWS कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांना 160 पैकी 114 जर तुम्हाला मार्क असेल तर यावर्षी आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे। आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी आपल्याला 114 जर मार्क असेल तर ह्या वर्षी आपलं फायनल सिलेक्शन यावर्षी होणार आहे। तर एवढं जर मार्क असेल तर आपलं सिलेक्शन होणार आहे। त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर ओपन कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 160 पैकी तुम्हाला जर समजा 116 जर मार्क असेल तर तुमचं फायनल सिलेक्शन यावर्षी होणार आहे। तर एवढा कट ऑफ कमी यावर्षी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मुलांना कमी मार्क पडलेले आहे आणि नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 मार्क या ठिकाणी वाढणार आहे, तर एवढाच कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे अंदाजे। तर हा जो कट ऑफ मी तुम्हाला सांगितला हा जनरल एरियात आहे। त्याचबरोबर तुम्ही माजी सैनिक जर असाल तर माजी सैनिकाला 70 मार्क असेल, 80 मार्क असेल, 90-100 मार्क जरी असेल तर फायनल सिलेक्शन माजी सैनिकांचं होणार आहे। खूप कमी कट ऑफ लागते माजी सैनिकांचा। आणि त्याचबरोबर नक्सल एरियाचा जो कट ऑफ आहे फायनल कट ऑफ, तर हा जो मी कट ऑफ तुम्हाला पुरुष उमेदवारांचा सांगितला यापेक्षा नक्सल एरियाचा जो कट ऑफ आहे हा 5 ते 6 मार्कांना कमी जाणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या दाढीतच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय